सोने की पताका लख 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 सोने की पताका लख 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 सोने की पताका जैसे बिजुली चमके जैसे बिजुली चमके ठौर ठौर रागन के अलाप ठौर ठौर रागन के अलाप तालहुत गायन के तालहुत गायन के। वर्णन कशाचं आहे? पश्चिम सागर किनाऱ्यावरती असलेल्या द्वारकेचं लखलख लखलख लखणार तिचं तेज। लख 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 सोने की पताका जैसे बिजुरी चमके, हे वर्णन आहे। ठौर ठौर रागन के अलाप तान होत गायन के। काय वैभव आजही आपण पाहतो मंदिरामध्ये गेल्यानंतर काय ऐश्वर्य आहे। त्या नगरीमध्ये साक्षात भगवंत राहत होते, त्यांचा संसार चालू होता। त्या विश्वकर्म्यांनी बनवलेली ती नगरी आणि भगवंताला गायन अत्यंत प्रिय आहे। आपल्या इथे अनेक मंदिरांमध्ये गायन सेवा हा रोजच्या दैनंदिन उपासनेतला आणि सेवेतला भाग सांगितलेला आहे। असा तो आनंद असणारे त्या द्वारावती म्हणजे द्वारकेमध्ये भगवंताचा संसार चालू होता। आता संसार म्हणजे का? संसरती इति संसारः, जो नेहमी सरत राहतो त्या संसारातलं आज सुख तुम्ही चिमटीत पकडलं, काही क्षणानंतर गेलं। अहो, सामान्य माणसाच्या घरामध्ये आणलेला एक साधा सोफा सेट लेटेस्ट म्हणून आणला, 3 वर्षानंतर असं वाटतं आउटडेटेड झाला, याला रिन्यू केला पाहिजे। पंढरीनाथ महाराज की जय। सोफा सेट कशाला? देवालाही असं वाटतं आधी जी माझी व्यवस्था होती ती तेव्हा चांगली होती, आता ह्यात बदल झाला पाहिजे, म्हणून होऊन राहिला ना पंढरीनाथ महाराज की जय। बदल हा संसाराचा नियम आहे। मग संसार म्हटल्यानंतर त्या संसारामध्ये सुखदुःखाचे ताप आलेच, मग तो आमचा संसार असो की भगवंताचा असावो। अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर। अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये, रावळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये। अरे संसार संसार, अरे आपला संसार तसा भगवंताचा संसार, ह्या माता भगिनी संसार करतात। माणसांना गरम तुपात भिजलेल्या पोळ्या खायला आवडतात, 2 खाणारा 4 खातो, पण त्या पोळ्या करताना काय त्रास होतो, चटके पडतात ते या माऊलींना माहिती आहे। पण तरी चेहऱ्यावरती दिसतं का? दिसत नाही। हा भगवंताचा संसार, त्या संसारातही असं होतं। सामान्य माणसाचा एकाचा संसार आठवलाच म्हणून सांगतो दृष्टांत। त्या दिवशी मागणी कशी मागू नये ते सांगितलं।
तसा संसार कसा असू नये तेही सांगायला काही हरकत नाही. थोडं विरुद्ध बोलणारा बुवा झालो असं तुम्ही म्हणू शकाल, पण ठीक आहे. एकाचा संसार सुरू झाला म्हणजे त्याचा विवाह झाला. लहानपणी मातृपितृ छत्र हरपलेलं होतं. नातलगांनी त्याला मोठा केला, कामकाजाला लागला, विवाह केला आणि याचा संसार चालू झाला. संसार विवाह हा असा लाडू आहे, खाए वो भी पछताए और ना खाए वह भी पछताए, है ना. पण तरी किती जरी एखाद्याने सांगितलं तरी मला एकदा पाहू द्या असं वाटल्याशिवाय केल्याशिवाय वाटत नाही. बरं, त्याप्रमाणे त्याचं लग्न झालं आणि संसार चालू झाला. पाहुणी मंडळी गेली आणि श्रावण महिन्यामध्ये गणपती मंदिरामध्ये कीर्तनं चालू झाली. यांनी सांगितलं बुवांच्या कीर्तनाला जाऊ पहिल्याच दिवशी. आता मनोवृत्ती माहिती नाही. ही म्हणते का हो, आपलं नुकतंच लग्न झालं, आता हे कीर्तनाला जायचे दिवस आहे का? त्यापेक्षा एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये नवीन चित्रपट लागला असेल तिथे जाऊ. ती काही चूक होती असं माझं म्हणणं नाही, ती बरोबरच होती. यालाही पटलं, बरोबर आहे. माझ्यावरती जे संस्कार झाले म्हणून मला कीर्तनाला जावं असं वाटलं. पण तिला चित्रपट आवडत असेल, चित्रपटाला जाऊ. 2-3 दिवस झाले, हा म्हणाला आजचा रविवार आहे, चल नवीन चित्रपट लागला. ती म्हणाली तुम्हाला काही कळतं का, नुसतं चित्रपट पाहायचा का? ते बुवा नागपूरवरून आले, त्यांच्या कीर्तनाला केव्हा जाऊ, चला म्हणले. याला वाटलं आज चित्रपट म्हणला, ही कीर्तन म्हणते. अजून काही दिवसानंतर यांनी विचार केला, म्हणाले आज जरा वातावरण चांगलं आहे, श्रीखंड पुरीचा बेत होऊ दे. ती म्हणाली श्रीखंड खाता पाऊस येऊन राहिला. म्हणाले सर्दी पडसं झालं, त्याच्यापेक्षा मी मस्त कांद्याचं पिठलं तयार करते. पंढरीनाथ महाराज, सगळं विरुद्धच महाराज. एव्हा याला सवय झाली की आपण जे म्हटलं, म्हणजे चित्रपटाला जायचं असेल त्याने सांगायचं प्रवचनाला कीर्तनाला जावं, म्हणजे याच्या मनाचं होत होतं. म्हणजे विरुद्ध वागायला याला सुरुवात झाली. पाहता पाहता असाच दिवस गेले आणि याच्या वडिलाचं श्राद्ध आलं. हा विचार करतो श्राद्ध करायचं म्हटल्यावरती सगळा स्वयंपाक आला. मग स्वयंपाक करायला गेलं तर म्हटलं श्राद्ध करायचं, ते म्हणाल कशाला करायचं. म्हणून यांनी सांगितलं, म्हणाले का हो आमच्या वडिलाचं श्राद्ध आहे, मला वाटतं करायचं नाही. ती म्हणाली करायचं नाही, तुम्हाला काही कळतं, असं कसं करायचं नाही, करायचंच. हा म्हणाला बघ तुझी इच्छा, तू घराची मालकी नाही. त्या वर्षीचं श्राद्ध झालं आणि आता हा हुशार झाला होता. हा हुशार झाल्यावर यांनी पुढची सगळी सोय करून टाकली. आणि रात्री श्राद्ध झाल्यानंतर यांनी सांगितलं आज तुझ्या जीवाची झालेली हेळसांड मला पाहवली नाही, आज तू आनंदाने केलं, पण मला असं वाटतं ह्याच्यानंतर आपण कधीही हे श्राद्ध करायचं नाही. ती म्हणाली मी जिवंत आहे तोपर्यंत केल्याशिवाय राहणार नाही. पंढरीनाथ महाराज की जय. होतं ना असं, ज्याचे त्याचे अनुभव आहे त्यांनी आपल्या त्या फुटपट्टीवरती लावून पाहावे. मी जास्ती कशाला बोलावं. मग भगवंताचा संसार चालू होता. त्या संसाराचा गाडा हाकताना भगवंताला कुठेतरी त्रास झाला. आता भगवंताचा त्रास, मोठ्यांची अडचणी पण मोठ्या, लहानांच्या सामान्य अडचणी. भगवंताची अडचण काय होती, भगवंताच्या संसारामध्ये कुठेतरी अडचण निर्माण झाली. आमचे गुरुजी तेव्हाच्या काळातला दृष्टांत द्यायचे की भगवंताच्या संसार रूपी स्टोव मध्ये, पूर्वी तो स्टोर आहे ना घासलेटचा, घासलेट भरल्यानंतर पंप करायचा, पंप केल्यानंतर ते चाबी देऊन तिथनं रॉकेल बाहेर आलं की त्याला आग लावायची, म्हणजे माचीस लावायची, ते गरम व्हायचं. तसंही त्याला आग लागतेच पंढरीनाथ, आणि सगळ्यांना तो तापवतोच. जर त्या बर्नरमध्ये जर कचरा असेल तर त्याच्यासाठी एक विशिष्ट उपकरण मिळायचं, त्याला पिन असं म्हणायचं आहे ना. ती पिन, तिची किंमत होती महाराज, आहे की नाही.
तर भगवंताच्या संसार रूपी स्टोव्ह मध्ये, बर्नर मध्ये कचरा अडकला होता. भगवंत विचार करतात काय करावा. आता इथला कचरा काय होता भगवंताच्या संसारातला? तर तिथे 3 लोकांना गर्व झाला होता, अहंकार झाला होता. कोण? पहिले बलराम दादा. त्यांचं म्हणणं होतं कोण्योस्ति सदृशमया, माझ्यासारखा वीर कोणी नाही. लोक म्हणतात ना मी चांगल्या चांगल्याला पाहून घेतलं. येऊ दे म्हणाले, दाखवतो त्याला. बलराम दादा वीर होते, योद्धे होते, परंतु अहंकार आला आणि अहंकार काय करतो? सगळं नासवतो. बलराम दादांना अहंकार झाला. तिसरी होती आमची चंद्र सत्यभामा माता. सत्यभामेला अहंकार कशाचा? आपल्या सौंदर्याचा अभिमान. तर सौंदर्याचा अभिमान असणं सामान्य आहे, राहायला पाहिजे. पण त्यातल्या त्यात 16,108 मध्ये मीच एकटी अशी आहे की जिच्या सौंदर्यावरती भगवान गोपाल कृष्ण भाळतात असा तिचा समज होता. पंढरीनाथ महाराज की जय. म्हणजे अलीकडलं अगदीच समजावून द्यायचं म्हणजे किती अहंकार राहावा. मी कशाला आरशात पाहू ग, आणि मीच माझ्या रूपाची राणी ग. पंढरीनाथ महाराज की जय. असं सौंदर्य होतं तिचं. आणि तिसरा होता आमचा गरुड महाराज. त्याला आपल्या सेवेचा गर्व की भगवंताला कुठेही जायचं असेल तर मला घेतल्याशिवाय कुठे जाऊ नाही शकत. तुम्ही पहा, सामान्य माणसाचे ड्रायव्हर जरी राहिले ना, चालक, तर त्यांच्या मिशा, आमच्या नागपूरला एक महापौर होते, त्यांच्या मिशा अशा झुपकेदार होत्या. ते जेव्हा पदावरती आले तर त्यांचा जो ड्रायव्हर होता ना, त्यांच्या ड्रायव्हरनी त्यांच्यापेक्षा दुप्पट मिशा वाढवल्या. इथे दादा बसलाय म्हणून आठवण आली. पंढरीनाथ महाराज की जय. अशा झुपकेदार मिशा. काय काळ होता महाराज, शान होती. त्या मिशांमध्ये अहंकार होता की माझ्यासारखी मिशी नाही. त्या राजस्थानामध्ये माणूस किडकला राहील पण त्याच्या मिशा तुम्ही पहा अशा जबरदस्त राहतात. वैभव होतो, वैभव होतं मिशाचं. त्या मिशाचा गर्व होता. आणि होती परिस्थिती तशी होती, त्या मिशा अशा पिळदार राहायच्या म्हणाले. आणि त्या पिळदार मिशांवरती काही लोक निंबू ठेवून चालायचे. पंढरीनाथ महाराज की जय. म्हणजे असे टोक वरती राहायचे. आठवलं म्हणून सांगतो, टोक वरती राहायचे. म्हणजे एखाद्याने जर त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर त्याला घड्याळीमधले 10:10 झाले ह्याचीच आठवण यायची. आता त्याच्यानंतर काळ बदलला. आता त्या मिशनचे टोको वरती न जाताना खाली गेले. 5:35. पंढरीनाथ महाराज की जय. आणि काही काही लोकांना काहीच नाही राहत. आमगाव पासून खामगाव पर्यंत सगळं समृद्धी सुपरमार्ग असं म्हणायला हरकत नाही, महामार्ग. तर ह्याच्या मिशीला ताण. भगवंताला माझ्याशिवाय आवडत नाही. आणि या तिघांचा अहंकार भगवंताला सहन होत नव्हता. मग आता याची उपाययोजना केली पाहिजे. मग उपाययोजना काय करायची? भगवंत विचार करत होते आणि करता करता त्यांच्या डोक्यामध्ये विचार आला, नारदांशी ह्या बाबतीत आपण काही सल्लामसलत करावी का? नारदांचं नाव आलं आणि अशी ती टेलिपॅथी होती, डायरेक्ट कॉन्टॅक्ट. इकडे स्मरण केलं की तिकडे. पूर्वीच्या काळी हॉटलाईन होती है ना, लँडलाईन फोन होते, तेव्हा रिंग वगैरे करायचं काम नाही, इकडनं उचललं की तिकडे घंटी वाजायचे. त्याप्रमाणे यांनी विचार केला आणि त्यांना आठवण झाली की माझी आठवण करून राहिले. तोची विश्वंभर विश्वाचा धार, तोची विश्वंभर विश्वाचा धार, तोची विश्वंभर विश्वाचा धार.
देव नारायण देव नारायण देव नारायण देव नारायण देव नारायण देव नारायण दयेचा सागर देव नारायण दयेचा सागर होतसे साकार होतसे साकार भक्तासाठी तोची विश्वभर विश्वाचा आधार तोची विश्वभर विश्वाचा आधार विश्वाचा आधार विश्वाचा आधार विश्वाचा आधार. हरिनारायण हरिनारायण नारायण नारायण. भगवंताच्या जवळ देवर्षी नारद प्राप्त झाले. भगवंत विचार करतात, नुसती आठवण जरी केली तरी हे पात्र समोर उभं राहिलं. आता मनामध्ये विकल्प आला, आपल्या संसारातलं दुःख नारदांना सांगावं की नाही सांगावं. नाही सांगितलं तर येऊन ठेपलेत, आणि सांगावं तर हेच सगळं ते सगळीकडे सांगणार. भगवंताच्या संसारात असं झालं. माणसाने करावं तर करावं काय. भगवंत चुप, काहीच बोलायला तयार नाही. शेवटी नारदांना विचारलं, म्हणाले देवा कशाला मौन बाळगतात, तुमच्या अंतःकरणातलं मी जाणलंय, काय समस्या आहे मला तेवढी सांगा. तुम्ही काय फालतू आठवण करणारे लोक आहात का. तुम्ही माझी आठवण का केली तेवढं मला सांगा. तुम्हाला बोलायचं आहे माझ्याशी हे मला माहिती आहे. म्हणाले नारदा तू बरोबर ओळखलं, पण मी जे तुला सांगतो ते कुठे सांगू नको. म्हणाले बिलकुल नाही सांगणार, वैयक्तिक सांगणार नाही, पण कीर्तनात बोलल्याशिवाय राहणार नाही. माझं कामच ते उद्बोधन. बरं काय झालं देवा. नारदा माझ्या संसार रूपी स्टोवच्या बर्नरमध्ये कचरा अडकला. बरं म्हणाले मग त्यामध्ये पिन करण्याचं काम तू करावं. पंढरीनाथ महाराज की जय. आता पिन करण्याचं काम कीर्तन कराशिवाय दुसरं कोण चांगला करू शकणार आहे की नाही. जवळचं व्यक्तिमत्व आहे. नारदांनी ऐकलं. नारद विचारतात काय नेमकं काय झालं. सांगितलं. सत्यभामेला रूपाचा गर्व, बलराम दादांना त्यांच्या ताकदीचा गर्व, आणि गरुडाला त्याच्या सेवेचा गर्व झालाय. नारदांनी ऐकलं. काही क्षण स्तब्ध झाले, नमस्कार केला. भगवंत म्हणाले इतक्यात. हो आता तुमच्या कामाला लागलं पाहिजे. तुम्ही प्रत्येक अवतारामध्ये कोणाला काही 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 सांगून ठेवतात. आता ते निभवण्याचं काम कोणाला करायचं, आम्हाला करायचं आहे, कीर्तनकारांना. म्हणाले लक्षात आलं त्याची समस्या आणि त्याचं निराकरण. हो हो लक्षात आलं, मी निघालो. हरिनारायण हरिनारायण. आणि भगवंत जे निघाले, नारदांना थांबवलं. म्हणाले निदान चालला कुठे. म्हणाले देवा एवढंच सांगतो, की तुम्ही मागच्या अवतारामध्ये हनुमंतरायाला एक शब्द दिला होता. रघुनंदन ने भाक दियो है, रघुनंदन ने भाक दियो है, वैसे हनुमान जी को, वैसे हनुमान जी को. रघुनंदन ने भाक दियो है, वैसे हनुमान
जी को किसन जी आगे अवतारन मो किसन जी आगे अवतारन मो दर्शन देगे तुमको तुमको दर्शन देगे तुमको तुमको साधो जी राजा राम कहो जी साधो जी राजा राम कहो जी साधो जी राजा राम। तुम्ही रामावतारामध्ये हनुमंताला वचन दिलं, मी पुढचा अवतार जेव्हा धारण करेल त्या अवतारामध्ये मी तुला रामस्वरूपामध्ये दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. मग आता त्या दिलेल्या शब्दाची परिपूर्तता व्हायची वेळ आलेली आहे. त्याच्यासाठी मला जावं लागणार. कुठे? हनुमंताकडे. बरं म्हणाले, निघा. आणि हरी नारायण भगवंत देवर्षी नारद निघाले. कुठे गेले? दक्षिण सागर किनाऱ्यावरती रामेश्वरला समुद्र काठाच्या तिथे बाजूला एका उंच वृक्षावरती हनुमंतराय फांदीवरती बसलेले आहे. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. त्यांचा जप चालू आहे. आणि यांनी खालून आवाज दिला, म्हणाले, ओ कपिवर, महारुद्र हनुमान की जय. आपल्या नावाचा जय जयकार कोण करतय? म्हणून हनुमंतरायांनी डोळे किलकिले केले. खाली बघितलं, देवर्षी नारद. स्वागत केलं. नारदा या, समोर या, बसा. समोरच्या फांदीवरती देवर्षी नारद बसले. एकमेकांचं हितगुज चालू झालं आणि नारदांनी मुख्य विषयाला हात घातला. काय हो हनुमंतराय, तुम्ही इथे किती दिवसांपासून बसलात? हनुमंतराय म्हणतात, मला माहिती नाही, मी नामामध्ये तल्लीन होतो. नाही, मला असं वाटतं एकंदर शारीरिक स्थितीवरनं की अनेक वर्ष तुम्ही इथेच असाल कदाचित. ते म्हणतात, होऊ शकतं. मग एक काम करूयात आपण. कोणतं? आपण म्हणाले, भारत यात्रा दर्शनाला निघू. भारत दर्शन यात्रा? हो, पण आपण भारतातच आहोत ना. आपण जरी भारतात असलो तरी भारत वर्षामध्ये किती अच्छे दिन आले हे जरा एकदा पाहायला पाहिजे. पंढरीनाथ महाराज की जय. म्हणाले, आजकाल नवीन नाव आले, कॉरिडॉर आहे की नाही, हे सगळं आपण पाहायला पाहिजे. चला फिरून येऊ. ते म्हणतात, जायला हरकत नाही, पण मला त्यात रुची नाही. एक तत्व नाम माझ्या अंगामध्ये बांधलेला आहे, तो प्रभू माझ्या हृदयामध्ये वास करतो. आता ह्या परिस्थितीला मला बघून तरी काय करायचंय? हनुमंतरायाला देवर्षी नारद म्हणतात, अहो, तरी पण आपल्या भगवंताचं कौतुक आणि झालेला बदल तो आपल्या डोळ्यांनी आपण चांगलं बघावं. काय हरकत आहे? शेवटी दोघांचं ठरलं. काय ठरलं? सुनो कपिवर, आपल्याला जायचं आहे. आणि दोघंही निघाले वायुमार्गाने. हनुमंतरायांनी सांगितलं, मार्गदर्शक तुम्ही, तुमच्या मागे मी येणार. मी पवनसुत आणि तुम्ही त्रैलोक्यात संचार करणार आहे. आपल्याला काही रस्त्याने जायचं नाही आहे, वायुमार्गाने, आकाश मार्गाने जायचं. आणि हे निघाले. तिथनं डाव्या हाताने प्रदक्षिणा करायची म्हणून पश्चिम सागर किनाऱ्यानी असे निघाले 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 निघाले. आणि येता येता पश्चिम सागर किनाऱ्यावरती त्या सोन्याच्या नगरीवरती पडलेले जे सूर्याचे बिंब, त्याची तिरीप हनुमंताच्या डोळ्यामध्ये गेली आणि त्यांचे डोळे दिपले. हनुमंताने विचारलं, नारदांना म्हणाले, नारदा, आपण पश्चिम सागर किनाऱ्यावरती चाललोत? हे म्हणतात, हो, पण आपण तर सुवर्णनगरीच्या जवळून म्हणजे लंकेजवळून चाललो. तुम्ही मला गोल गोल तर फिरवलं नाहीत ना.
आपण लंकेवरून चाललो असं मला वाटतं. बघा खाली सुवर्णाची लंका दिसते. तेव्हा देवर्षी नारद म्हणतात, सुनो कपिवर लंका नहीं है द्वारावती है मांकी. सुनो कपिवर लंका नहीं है द्वारावती है मांकी. सुनो कपिवर लंका नहीं है द्वारावती है मांकी. बलिराम यहाँ राज करत है, बलिराम यहाँ राज करत है, बलिराम यहाँ राज करत है, कीरत बड़ी है जाकी. ओ राम साधु जी राजा राम कहो जी. अरे ही लंका नाही आहे. ते म्हणतात लंका नाही तर सुवर्णाची नगरी अजून दुसरी कोणती आहे? लंकाच आहे. अरे तेच तर तुम्हाला सांगायचं होतं. बदल किती झाला ते जर आपण बघायला जातो. अहो ही लंका नाही, हिला द्वारावती द्वारका असं म्हणतात. म्हणलं असं का हो? मग इथले राजा कोण? तेच सांगतो, इथले राजा बलराम नावाचे राजा आहे इथे. काय 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 नाव म्हटलं तुम्ही? बलराम. मी एका रामाला ओळखतो, दाशरथी राम. माझा प्रभू श्रीराम, नुसता राम, सीतापती राम, कौसल्यानंदन राम. म्हणाले हा बलराम कोण आहे? नाही, बलराम नावाचा माणूस आहे, तो इथला राजा आहे. मारुतीराय म्हणतात थांबा, इथे आपण उतरूया. दोघंही खाली उतरले. एका उपवनामध्ये झाडाजवळ गेले आणि मारुतीराय त्याला सांगतात नारदांना, तुम्ही त्या बलरामाला माझा निरोप द्या. काय की तुला इथे राज्य करायचं असेल तर राम होऊन राज्य कर. काय बदलला असेल? तू कोण आहे मला माहित नाही, मला राम नाव अभिप्रेत आहे, पण माझ्या रामाच्या नावाच्या मागे कोणीतरी बलवान आहे हे मला मान्य नाही. आणि जर तू स्वतःला बलराम असा समजत असशील, बलवान समजत असशील, तर तू एक काम कर, माझ्याशी युद्धाला तयार हो, अन्यथा स्वतःच्या नावातला बल तरी काढून टाक. हा निरोप त्याला देऊन या. नारद विचार करतात, कुठलीही युक्ती न करताना आपली गाडी बरोबर मार्गावरती आली. म्हणाले हनुमंतराया, तुम्ही ह्या वृक्षावरती बसा, मी या बलरामाकडे जाऊन येतो, तुमचा निरोप देतो. आणि तिथनं देवर्षी नारद आले, बलराम दादांच्या महालामध्ये आले, स्वागत झालं. नारद म्हणतात आज स्वागताची गरज नाही. का हो? का बरं स्वागताची गरज नाही? नाही, मी तीर्थयात्रेला निघालो आणि माझ्यासोबत कपिवर हनुमंतराय आहेत. या मार्गाने जाता जाता त्यांना दाखवली आपली नगरी आकाश मार्गाने, आणि त्यांना सांगितलं मी की तुम्ही इथे बलराम दादा इथले राजे आहेत. पण त्यांना ते रुचलं नाही. रुचलं नाही? हो, रुचलं नाही. का रुचलं नाही? ते म्हणतात तुला जर इथे राज्य करायचं असेल तर राम होऊन राज्य कर, नावातला बल काढून टाक. आता मला सांगा, सामान्य राजा नावाच्या मागे राजमान्य, राजश्री, श्री 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 वगैरे काय 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 लिहितात तुम्हाला जास्ती माहित आहे. अहो एवढंच कशाला, एक साधा आपण निवडून दिलेला, आपण दान केलं म्हणून मोठा झालेला एक सामान्य आमदार किंवा खासदार 5 वर्षासाठी राहतो. म्हणजे आपण जरी म्हटलं नाही तरी ते स्वतःला समजतात की मी जनतेचा सेवक आहे म्हणून. पण तेवढं त्याचं 5 वर्ष आटोपल्यानंतर त्याच्या नावामागे असलेला तो आमदार आणि खासदार तो सोडतो का? तो त्या खासदाराच्या नावाच्या मागे मा डॉट असं एक टिंब टाकतो. म्हणजे याचा अर्थ का? माजी आमदार आणि माजी खासदार. ते जर काढलं तर कुत्रं विचारत नाही पंढरीनाथ महाराज की जय. होतं ना असं? अनेक लोक आहेत. हा म्हणतो माझ्या नावाच्या मागचा जर मी बल काढला तर मला विचारणार कोण? दुसरा पर्याय काय? युद्धाचा ना मला तयार आहे.
म्हणून मन्मथादी सैन्याला सांगितलं आपल्याला युद्धाला जायचं आहे. युद्धाची तयारी झाली एकट्या हनुमंतरायाशी युद्ध करायला. आणि ते सैन्य गोळा झालं आणि रणशिंग वाजवत रणगर्जना करत सगळे लोक आता इथे निघाले युद्ध करायला. आणि त्या रस्त्याने जाता 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 तो आवाज रणवाद्यांचा हनुमंतरायाच्या कानी पडला. हनुमंतरायांनी डोळे मोठे केले, कोण आलं? बापरे म्हणाले, माझ्या एकट्याशी लढायला हा बलराम सगळं सैन्य घेऊन आला. याच्यात बल किती आहे परिस्थितीवरून दिसलं. आणि बलराम दादांनी बाणाचा वर्षाव करायला सुरुवात केली. सैन्याने वर्षाव करायला सुरुवात केली. बुद्धिमताम वरिष्ठम असलेले आमचे मारुतीराय त्यांनी ते बाण असे हातात धरावे, एखाद्या काडीसारखे मोडावे आणि समुद्रात फेकून द्यावे. बाणाचा उपयोग होत नाही. तेव्हा स्वतः बलरामदादांनी बाणाचा वृष्टी करायला सुरुवात केली. यांनी सगळ्या त्या बाणाला दोन्ही हातांनी एकत्र करावं, असे काडीशे असे कुचकन तोडावे आणि फेकून द्यावे. आणि सैन्याला आता गारद करायचंय. भगवंतानी काय केलं? भगवंतानी आपल्या पुच्छेला सांगितलं, बाई तू जा सैन्याच्या एका एका तुकडीला बांध आणि बांधून तिला समुद्रात फेकून दे. त्या शेपटीने सैन्याची तुकडी कशी बांधली? जशी आपण दुर्वाची जुडी बांधतो तशी. पंढरीनाथ महाराज की जय. एक एक फेकण्यापेक्षा जुडी फेकली. आणि युद्धाची तीव्रता वाढली, पण हनुमंतराय काही आटोक्यात येत नाही हे बघितलं. आणि जोमानी बलराम दादा भांडण करायला म्हणजे युद्ध करायला लागले. मारुतीराय विचार करतात, हे लहानसं याला खेळवलं पाहिजे जरा. म्हणून मारुतीरायाने एक पर्वत उचकटला आणि त्यांच्या समोर आणून असा धाड दिशी पडला. तो पर्वत आपल्या अंगावरती पडतोय की काय ही भीती उत्पन्न झाली. आणि बलराम दादा पळाले. पडता निकटी पर्वत राम म्हणे वीर हासे गुंडा. अरे बापरे, एवढा मोठा पर्वत उचकटला, माझ्या समोर पाडला, मी दबलो नाही हे माझं नशीब, नाही तर इथेच माझी समाधी झाली असती. राम म्हणे वीर हासे गुंडा बोले मुनिहा त्याचा सहज उडाला असेची पदगुंडा. आणि तिथं दादा पळाले. कुठे आले? हत गर्व सुलज्जित मग पळता झालाची काढुनी अंग. सस्मित मुख हरित्या ते वृत्त पुसे काय जाहले सांग. तिथनं जे निघाले सरळ गोपाळ कृष्णाच्या जवळ आणि सांगितलं कृष्णाला, अरे मी आता त्या हनुमंतरायाशी युद्ध करायला गेलो, पण मला त्यांच्या शक्तीचा अंदाज नव्हता. खरोखर श्रेष्ठ आहे. आज माझं काहीतरी आयुष्य मोठं म्हणून मी वाचलो, नाहीतर त्या पहाडाखाली दबून मेलो असतो. म्हणाले, आता कृष्णा तुला जे काही करायचं असेल ते जा आणि बघ रे बाबा. आणि दादा गेले आत. भगवंत म्हणतात, एक जर ठिकाणावरती आला, आता दुसरा कोणाचा नंबर लावायचा? आता नंबर लावला गरुडाचा. गरुडाला आवाज दिला. म्हणाले, गरुडा इकडे. गरुड तत्पर, देवा कुठे जायचं सांगा. ॲक्शनच घेऊन होता. आमचे मारुतीराय कसे बसलेले राहतात, म्हणजे पटकन कुठे जायचं आहे तर ती तयारी राहते त्यांची. गरुड तयार. भगवंत म्हणाले, कुठेच जायचं नाही, जायचं आहे तुला जायचं आहे. कुठे? उपवनामध्ये एका झाडावरती कपीवर हनुमंतराय बसलेले आहे. त्यांना तू निरोप सांग की तुम्हाला तुमचे प्रभू श्री रामचंद्र बोलावतात आहे. त्यांनी ऐकून घेतलं आणि चेहरा असा वेडावाकडा केला. काय म्हटलं देवा तुम्ही? कपीवर म्हणजे तेच ना मारुतीराय, म्हणजे जे वानर वंशातले. हो हो तेच ते. त्यांना निरोप सांग. म्हणाले, देवा मी तुमचा सेवक, मला तुम्ही कोणतं काम सांगावं? एखादा पैलवान माणूस आहे, त्या पैलवानाला सांगायचं चौकात जा आणि 5 रुपयाची बेलफुलाची पुडी घेऊन ये. कसं वाटेल त्याला? तुम्ही कुठे चालला तर तुमच्या मागे मी असं बॉडीगार्ड वगैरे काय ते नवीन शब्द आहे
तशाप्रमाणे तुम्ही नेलं ठीक आहे, पण मला ते पटत नाही. भगवंत म्हणतात नाही रे, त्यांचा अधिकार ठीक आहे, तूच योग्य आहे त्यांना सांगायला, म्हणून तुला सांगितलं. पहा देवा, मला कळत नाही, पण तुम्ही म्हणता म्हणून जातो. आणि तो तिथून पाय आदळत निघाला. सुपर्ण तेवा लागून पायी, गर्वोक्ती तव बोलत नाही. सुपर्ण तेवा लागून पायी, गर्वोक्ती तव बोलत नाही. मरकट जे का पाले खाई, मरकट जे का पाले खाई, त्या ते आणो वदसी गाई, त्या ते आणो वदसी. सुपर्ण तेव्हा लागून पायी, गर्वोक्ती तव बोलत काही. अरे म्हणाले, त्या पालापाचोळा खाण्याला माकडाला मला बोलवायला पाठवलं, काय म्हणावं आमच्या त्या मालकाला, सोडा आता म्हटलाय म्हणून जावं. असा कसा तरी तो तिथे गेला. मारुतीराय दिसले आणि मारुतीरायाला सरळ निरोप सांगावं ना, पण अहंकार काय करतो बघा, याची भाषा बदलली. यांनी हनुमंतरायाला आज्ञा केली, अरे मरकटा सांडोनी सर्व चेष्टा, उठे सत्वरी चालही ना कनिष्ठा. अरे मरकटा, कुणाशी कसं बोलावं याचं तारतम्य नाही. सगळ्या तुझ्या मरकट चेष्टा सोड, माझ्या स्वामींनी तुला बोलावलं, चल लवकर. असं म्हटल्यानंतर असे ऐकता क्षोभला की शराणा. ओ, अनाधिकारी व्यक्तीने जर असं काही म्हटलं तर योग्य व्यक्तीला बरोबर वाटेल काय, त्याला तिथे बोललंच पाहिजे. मारुतीराय बोलले काही नाही, असे ऐकता क्षोभला की शराणा, मुखीचा पटा हाणिला थोर जाणा. जय जय रघुवीर समर्थ. अशा डाव्या हाताची 4 बोट त्याच्या श्रीमुखात लावली. त्याचा परिणाम मूर्छित येऊन रक्त ओकत खाली पडला. खाली पडला तरी पण उसनं अवसान आणलं, जीवात जीव आणला. उठत बसत कसा तरी कुठे प्रभू गोपाल कृष्णाच्या समोर आला. चडकन वदनी बसता, भड भड रुधिराव मून तडफडला. चरफडला रडतची मग, उठत पडत झडत येऊनी सभे पडला. तिथे आला, भगवंताच्या पायाजवळ पडला आणि शवासन. भगवंतानी त्याला पाहिलं, जवळचं पाणी घेतलं, मुखावरती प्रोक्षण केलं, त्याला हलवलं आणि भगवंत म्हणायला लागले, अरे काय झालं तुला, हे काय झालं, तू असा का बरं पडला इथे. याच्या जीवात जीव आल्यावर त्यांनी सांगितलं, म्हणाले देवा, माझ्या जागेवरती दुसऱ्याची नियुक्ती तुम्ही कोणाची करून ठेवायचं ठरवलेलं आहे का. भगवंत विचारलं, भगवंत म्हणतात नाही असं काही नाही, तूच योग्य आहे. नाही, मला तुम्ही त्या कपिवरांच्या शक्तीची कल्पना दिली नाही. बरं नेमकं काय झालं. काही नाही, मी त्यांना म्हटलं चला तिकडे, तर त्यांना त्याचा परिणाम माझा गाल पहा तुम्ही, काय परिस्थिती झाली. असं सांगितल्यानंतर त्यांना वाईट वाटलं. म्हणाले एक काम कर, तुझं बोलणं चुकलं बाबा, तू परत जा, त्यांना म्हणा की तुमचे रामराय तुम्हाला बोलावतात आहे. आणि हा म्हणाला, हा माझा राजीनामा, माणसाला संधी एकदा मिळते, एकदा जीव वाचला, आता मला पुन्हा ती काही संधी घ्यायची नाही आहे. मी तुम्हाला नमस्कार करतो, मी जातो जंगलामध्ये. ते म्हणतात असं करू नको, हे काम तुझ्याच हाताने व्हायचं आहे. भगवंताची आज्ञा म्हणून तो तिथे गेला. मारुतीराय दिसायला लागले. मारुतीरायांना म्हटलं, मारुतीराय अहो तुम्हाला तुमचे रामराय बोलावतात आहे. मारुतीरायांनी परत किलकिले डोळे केले, मगाचच पाखरू दिसतंय, माझ्या प्रभूचं नाव घेतो आहे आणि पुन्हा फडफड करून उडायला लागला. भगवंतानी पुच्छेला सांगितलं, जा बाई त्याला पकडून आण.
ती पुच्छ अशी सरसर 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 गेली, त्याच्या पायाला बांधलं आणि रिव्हर्स गिअर टाकतात तशी अशी ती परत मागे आली आणि भगवंत मारुतीरायाने त्याचे पाय असे हातात धरले. काय रे, काय म्हटलं तू? हा म्हणाला मला काहीच म्हणायचं नाही. अरे पण तू म्हणला ना काहीतरी. हो, त्यांनी निरोप दिला. ते कोण? माझे स्वामी. काय निरोप दिला? त्यांनी म्हटलं तुमचे रामराय तुम्हाला बोलावलं नाही. मग म्हणाले घाबरून कशाला राहिला? माझ्या रामाचं नाव घेतलं ना तुम्हा मित्र. भीती सोड, बैस माझ्या खांद्यावरती, आपण जाऊया. हा म्हणाला मी माझ्या शक्तीने चालला जाईल, फक्त तुम्ही मला मुक्त करा. मारुतीराय म्हणतात आता तुला मुक्ती नाही, आता सन्मान आहे. म्हणून त्याला आपल्या खांद्यावरती बसवलं आणि निघाले. आता हे दोघं तिकडे निघतात आहे. नारद देवर्षी तिथे होते. त्यांना सांगितलं सत्यभामेच्या महालात जा आणि तिला सांगा सीता होऊन ये म्हणण्यासाठी. आणि हे गेले, सत्यभामेला सांगितलं तुम्हाला सीता होऊन यायला सांगितलं. आता ती रूपाची रूपमती असलेली तिने पटकन असा नट्टा थट्टा केला आणि ती अशी एक एक पदन्यास करत त्या सभेमध्ये यायला लागली. तिचं ते येतानाचं रूप बघितलं भगवंताने आणि डोक्यावर हात मारला. नारदा, मी तुम्हाला तिला सीता हो म्हणून यायला सांगितलं. म्हणाले इथे एखादी काही सौंदर्य स्पर्धा आहे का? जरा तिला सांगा. बिचारीचा अपमान झाला, ती घरात गेली. दुरूनच नारदांना बोलावलं. नारद गेले, म्हणाले काय आई? हो, ती सीता कशी होती जरा मला तिचं वर्णन करा. हो का, सांगतो. आता त्यांनी वर्णन काय केलं, त्यांना कोणती सीता आठवली? अशोकवनात असलेली सीता आठवली, रामाच्या विरहातली आठवली. रामासाठी रडता रडता डोळ्यातलं काजळ गालावरती आलं, केस विस्कटलेले, मळकीशी साडी, हे सगळं वर्णन केलं. ही म्हणाली आत्ताच जाते आणि येते. तिने ते तसं वेड वाकडं रूप घेतलं आणि विरहामध्ये यायला लागली. कशी आली? आमच्या नागपुरामधून श्रावण शुक्ल प्रतिपदेला निघते, तिला मारबत असं म्हणतात. पंढरीनाथ महाराज की जय. तशी होऊन आली. भगवंताने म्हणलं ओ सीता पाहिजे, ही मारबत कुठून आणली? ती जी आतमध्ये गेली तिचाही गर्व हरण झाला. तिचाही गर्व हरण झाला. तिन्ही लोकांचा गर्व हरण झाला आणि रुक्मिणीच्या महालात गेले. रुक्मिणीला सांगितलं सीता होऊन या. ती सीताच होती हो, तीच शक्ती होती. ती पटकन आली आणि भगवंताच्या मायेनी तिथे सगळं रामराज्याचं रामपंचायतन तयार झालं. ते सिंहासन झालं आणि त्याचं स्वरूप कसं होतं कवी वर्णन करतात. सिंहासनी बैसला राम राया, सिंहासनी बैसला राम राया, सौम्रभागी सौमित्र उभा जाणा, वाम अंगी विलसती सीता माई, वाम अंगी विलसली सीता माई, भरत शत्रुघ्न दोही खरे बाई, हो भरत शत्रुघ्न दोही खरे बाई. तिथे ते रामायचं पंचायतन तयार झालं. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सीतामाई आणि स्वतः हनुमंतराय सुद्धा तिथे होते मायेने. हनुमंतराय गरुडाला घेऊन आले. गरुडाला दारापाशी सोडलं. आत आले. बघतात तो काय प्रभू श्री रामचंद्र. अत्यंत आनंद झाला. धावत गेले प्रभू श्री रामचंद्रांच्या पायावरती नतमस्तक झाले. परत एकदा प्रभूचं मुखावलोकन करावं म्हणून पाहिलं तर आता त्यांना भगवान गोपाल कृष्ण दिसायला लागले. अरे पाय तर माझ्या प्रभू श्रीरामचंद्राचे दिसतात आहे म्हणून पायाकडे पाहिलं. पुन्हा त्यावरती डोकं ठेवलं. परत वरती बघावं. परत प्रभू श्री रामचंद्राचं दर्शन घडावं. आमचे प्रभू हनुमंतराय गहीवरले आणि भगवंताला म्हणाले देवा काय तुझी लीला आगाध आहे. तू मला त्या अवतारामध्ये सांगितलं होतं की पुढच्या अवतारात तुला मी
रामरूपामध्ये दर्शन दिलं, आज ते तू खरं केलं, पण ह्याच्यासाठी तुला कुठलं तरी निमित्त करावं लागलं. भगवंताच्या ह्या प्रत्येक कार्याच्या मागे काहीतरी कारण असतं. भगवंताच्या ह्या सगळ्या लीला आहे, पण त्या लीलांमध्येही कुठेतरी मर्म असतं. आणि ते मर्म काय असतं, भगवंताजवळ जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला तिथे अहंता असता कामा नये. कारण की ती अहंता असली तर त्याचं परिणाम तुम्हाला दुःख होणारच आहे. मग दुःख विरहित होऊन जर तुम्हाला त्या भगवंताकडे जायचं असेल तर काय करा, तुम्ही त्या अहंतेचा त्याग करा. हेच सूत्र आम्हाला समर्थ रामदास स्वामी उद्बोधनामध्ये म्हणतात. अहंता गुणे सर्व हे दुःख होते. अहंता गुणे सर्व हे दुःख होते. मुखी बोलिले ज्ञान ते सर्व जाते. मुखी बोलिले ज्ञान ते सर्व जाते. अहंता गुणे सर्व हे दुःख होते. अहंता गुणे सर्व